हॅलो स्टुडंट, मी ओमिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलला, ज्याचे नाव आहे मॅथ्स विथ ओके, जिथे आपण शिकत असता मॅथ्स विथ ऑल बेसिक कन्सेप्ट्स अँड इझी ट्रिक्स. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या टॉपिकला, ज्याचे नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी बघायचे व्हॉट इज स्टेटमेंट. स्टेटमेंट्स काय असतात? स्टेटमेंट म्हणजे बघा अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. कसे सेंटेन्स? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह म्हणजे कसे? जे सेंटेन्स काहीतरी डिक्लेअर करत आहे त्याला काय म्हणतात? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते कसं असेल? आयदर ट्रू ऑर फॉल्स. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. पण ॲट अ टाइम सायमल्टेनियसली ट्रू ऑर फॉल्स दोन्ही व्हॅल्यू नाही पाहिजे त्याला. ठीक आहे? इज कॉल्ड अ statement. A declarative sentence which is either true or false but not both simultaneously is called as statement. त्याला काय म्हणतात? स्टेटमेंट. आता बघा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कशी? जे काहीतरी डिक्लेअर करत आहे. फॉर एक्झाम्पल बघा, सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट हे काय झालं? एक सेंटेन्स झालं. सन रायझेस इन द ईस्ट हे काय आहे? ट्रू आहे. एक डिक्लेअर करत आहे. काय डिक्लेअर करत आहे? की सन हा ईस्टला राईज करतो. ठीक आहे? आणि याची व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. हे ट्रू आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बरोबर? म्हणजे हे काय झालं? आपला स्टेटमेंट. ठीक आहे? आता स्टेटमेंट कोणते नसतात? कोणते असे सेंटेन्सेस आहेत जे स्टेटमेंट नसतात? फॉर एक्झाम्पल बघा, सेंटेन्सेस विच आर इनकम्प्लीट. जे सेंटेन्सेस इनकम्प्लीट असतात ते कधीही स्टेटमेंट नसतात. सेंटेन्सेस विच आर इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते? जसे की कम हियर, रिक्वेस्ट, है ना, सिट डाउन. हे कोणते सेंटेन्सेस आहे? इम्पेरेटिव्ह, जे स्टेटमेंट नसतात. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे जे क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, जे क्वेश्चन असतात ते कधीही स्टेटमेंट नसतात. त्यानंतर एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी सेंटेन्स कोणते? जसे की वाव, हाउ ब्युटिफुल शी इज. वाव, हाउ ब्युटिफुल प्लेस इट वॉज. है ना? हे काय झाले? एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, ज्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. ठीक आहे? त्यानंतर सजेशन. सजेशन, यू कॅन वर्क हार्ड. हे पण काय झालं? एक सजेशन झालं. ते पण एक सेंटेन्स आहे, पण ते स्टेटमेंट नाही. आणखी यामध्ये येते ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स कोणते असतात? ज्याचे ट्रू आणि फॉल्स दोन्हीही व्हॅल्यू येऊ शकतात. अशी सेंटेन्स याला काय म्हणतो आपण? ओपन सेंटेन्स. ठीक आहे? आता मी एक लिहिलं इथे इक्वेशन x² + 2 = 6. इथे जर x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर हे सेंटेन्स कसं होऊन जाईल? ट्रू होऊन जाईल. आणि x ची व्हॅल्यू 2 च्या एक्सेप्शन मध्ये आपण 3, 4, 5 घेतली तर काय होणार? हे फॉल्स होईल. म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू और फॉल्स दोन्हीपैकी काहीही येऊ शकते. म्हणजे हे सेंटेन्स कसं झालं मग? ट्रू और फॉल्स. म्हणजे हे ओपन सेंटेन्स. ठीक आहे? आता बघा स्टेटमेंटचे एक्झाम्पल. सन रायझेस इन द ईस्ट. त्यानंतर बघा 5 × 2 = 11. हे काय झालं? 5 × 2 11 होतं का? नाही, 5 × 2 10 होतो. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. याची व्हॅल्यू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे फॉल्स. म्हणजे हे काय झालं? स्टेटमेंट. ठीक आहे? त्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगल हॅज 3 angles. ट्रायंगल हॅज 3 angles. हे पण काय आहे? सेंटेन्स आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. हे ट्रू आहे. ट्रू आहे नाही, फॉल्स नाही आहे. याचा अर्थ हे काय झालं? स्टेटमेंट. बघा आता आपल्याला बघायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतात? बघा, ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट हे एकतर ट्रू असते किंवा फॉल्स असते. बरोबर? इफ अ स्टेटमेंट इज ट्रू, जर स्टेटमेंट ट्रू असेल देन इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? कॅपिटल टी. अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? कॅपिटल एफ. एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल सपोज इथे आहे 3 + 5 = 10. 3 + 5 10 होतात का?
नाही. 3 + 5 किती होतात 8. बरोबर. इथे काय दिलं 3 + 5 = 10. आता हे काय झालं फॉल्स झालं. हे स्टेटमेंट आहे पण याची काय आहे हे फॉल्स आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट आणि its truth value is capital S. बरोबर. त्यानंतर बघा आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. बघा सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय. सिंपल स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट ज्याला आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये ब्रेक नाही करू शकत. अ स्टेटमेंट which cannot be split further into 2 or more statements is called as simple statement. त्याला काय म्हणतात सिंपल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट जे स्टेटमेंटला आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये ब्रेक करू शकतो, स्प्लिट करू शकतो, त्याला काय म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. आता बघा एखादी दोन स्टेटमेंट आहेत. सपोज ट्रायंगल has 3 sides and quadrilateral has 4 sides. काय झालं हे स्टेटमेंट झालं. बरोबर. ट्रायंगल has 3 sides and quadrilateral has 4 sides. हे काय झालंय स्टेटमेंट झालं. या स्टेटमेंटला कशाने जोडलेलं आहे and ने. याचे आपण दोन तुकडे करू शकतो. कसे. पहिले ट्रायंगल has 3 sides आणि दुसरे quadrilateral has 4 sides. म्हणजे आपण या स्टेटमेंटला दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट मध्ये तोडू शकत आहे. बरोबर. म्हणजे या स्टेटमेंटला तोडायसाठी याला जोडलेला आहे कोणी लॉजिकल कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह कोण आहे अँड या कनेक्टिव्ह याला जोडलेलं आहे. बरोबर. आता बघा जसे अँड ने जोडलेले आहे तसे स्टेटमेंटला ऑर पण जोडते, इफ देन पण जोडते, इफ अँड ओन्ली इफ पण जोडते, नॉट ने सुद्धा स्टेटमेंट जोडले जातात. बघा कनेक्टिव्ह जर अँड असेल, कनेक्टिव्ह जर अँड असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणतात कंजंक्शन. जर कनेक्टिव्ह अँड असेल तर कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणतात कंजंक्शन आणि त्याचा सिंबल येतो उलटा व्ही. काय सिंबल येतो त्याचा उलटा व्ही. बघा आता याला जर मी लिहिलं या स्टेटमेंटला लिहिलं p सपोज या स्टेटमेंटला दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट मध्ये लिहिलं काय लिहिणार ट्रायंगल has 3 sides. ट्रायंगल has 3 sides आणि q ने डिनोट केलं दुसऱ्या स्टेटमेंटला काय क्वाड्रिलॅटरल has 4 sides. बरोबर. आता हे दोन स्टेटमेंट आहे. याला डिनोट केलं p ने, याला डिनोट केलं q ने आणि कशाने जोडलेलं आहे अँड ने. याचा सिंबॉलिक फॉर्म कसं येईल मग p and q. काय ना सिंबॉलिक फॉर्म p and q. याला असे म्हणतात p कंजंक्शन विथ q. बरोबर. इथे कनेक्टिव्हिटी कोण होता अँड. सिंबॉलिक फॉर्म आणि कंजंक्शन हे त्याचा कंपाऊंड स्टेटमेंटचा नेम. ठीक आहे. तसेच जर स्टेटमेंट ऑर ने जोडलेलं असेल तर त्याला डिजेक्शन म्हणतात आणि हा झाला त्याचा सिंबॉलिक फॉर्म. स्टेटमेंट जर इफ देन ने जोडलेला असेल तर त्याला कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन म्हणतात आणि हा झाला त्याचा सिंबॉलिक फॉर्म. त्याचप्रमाणे स्टेटमेंट जर इफ अँड ओन्ली इफ ने जोडलेलं असेल किंवा IFF इफ ने जोडलेलं असेल तर त्याला बाय कंडिशनल म्हणतात ऑर डबल इम्प्लिकेशन म्हणतात किंवा इक्विव्हॅलन्स म्हणतात आणि त्याचा सिंबॉलिक फॉर्म असतो डबल एरो. ठीक आहे. स्टेटमेंट जर नॉट ने जोडलेलं असेल तर त्याला काय म्हणतात निगेशन. काय म्हणतात निगेशन आणि हा झाला त्याचा सिंबॉलिक फॉर्म. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट टेबल आहे हा. या टेबलवर बेस आपल्याला पुढची पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. त्या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला एक्सरसाइज 1.1 सोल्युशन देणार आहे. पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आजच बेल आयकॉनला क्लिक करा. मॅथ्स सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक.